अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. गांधीधाम देवळाली गाव गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी गावठी कट्ट्यासह उपनगर पोलिसांच्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जून 2026 ला रात्री NMC क्वार्टर गांधीधाम देवळाली गाव नाशिक रोड येथे किशोर निकम, राहुल निकम आणि एक अनोळखी यांनी मोटारसायकलवर येऊन जुन्या भांडणाच्या रागातून एकाला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने किशोर निकम यांनी त्याच्या जवळील गावठी आणि पिस्तुलातून गोळीबार केला होता. सदर प्रकाराबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना उपनगर पथकाचे प्रभाकर सोनवणे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून सदर गुन्ह्यातील आरोपी शिर्डी परिसरात, सावळी विहीर परिसरात पाठलाग करून त्याच पथकाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून 30,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. त्याबाबत उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट यांनी माहिती दिली. उपनगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 3 जून 2026 रोजी मध्यरात्री 12:30 वाजताच्या सुमारास गांधीधाम देवळाली गाव परिसरामध्ये फिर्यादी ऋतिक पारचे यास पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे किशोर निकम आणि राहुल निकम यांनी जुन्या भांडणाच्या वादावरनं त्याला धमकी देऊन त्याच्या दिशेने त्याला जीवे ठार मारण्याच्या दिशेने त्याच्यावर त्यांच्याकडील गावठी कट्ट्याने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याबाबत उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा 341/2026 BNS कलम 109 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हा घडल्यानंतर सदर आरोपितांचा शोध घेण्यासाठी आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथक हे आरोपितांच्या मागावर होते. सदर आरोपितांना पकडण्यासाठी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, तसेच DCP श्री किशोर काळे सर, तसेच ACP संगीता निकम मॅडम यांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलेले होते. यावरून आमच्या DB पथकाने सदर आरोपितांचा पुणे तसेच अहिल्यानगर भागामध्ये कंटिन्यू शोध घेतला असता सदरच्या जो मुख्य आरोपी होता कृष्णा निकम, तो आज सकाळी पहाटे शिर्डी परिसरातून मिळून आला. त्याच्याकडे त्याने ज्या वेपनमधनं फायर केलं होतं ते सुद्धा आम्हाला त्याच्या ताब्यातून मिळालेले आहे. सदर आरोपीस आम्ही अटक केलेली आहे. दोघांचं फिर्यादी आणि जे आरोपी आहेत त्यांचा जुना भांडणाचा वाद होता, किरकोळ भांडणं होत राहायचे त्यांचे, त्यावरून सदरची घटना घडलेली होती. हो, सदर आरोपीवर उपनगर पोलीस स्टेशन येथे 307 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक संजीव फुलपगारे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस हवालदार विनोद लखन, संदीप पवार, पोलीस अंमलदार जयंत शिंदे, गौरव गवळी, सुनील गायकवाड, अनिल शिंदे, सूरज गवळी, संदेश रघतवान, पंकज करपे, प्रशांत देवरे, सतीश मडवई, प्रवीण सांगळे, महिला पोलीस हवालदार गोसावी आदींनी ही कारवाई पार पाडली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दनी, नाशिक.